जावयासी भिऊ म्हणजे जवायला घाबरू असं नाही, जवळ जाण्यासाठी घाबरू. गड्यानो राजा की रे झाला कृष्ण सिंहासनी बैसला. 4 डोक्याचा असलेला ब्रह्मदेव, राहू द्या, 4 डोक्याचा असलेला ब्रह्मदेव म्हणायला लागला, याला देव कसं म्हणावं? गोपाळासोबत खेळतो काय, खातो काय? आणि याची परीक्षा पाहण्यासाठी काय केलं, बछडे बरेच दूर केले होते. गोपाळाने सांगितलं, कृष्णा रोज आम्ही वळती आणण्यासाठी जातो, आज तू गाय हाकलू ना, आज तू बछडे घेऊन ये. भागवतामध्ये वर्णन असं की जेव्हा जेव्हा कृष्ण गोपाळांपासून दूर गेले किंवा गोपाळ कृष्णापासून दूर गेले, संकट आलेच आले. अरण्यामध्ये लांब दूरपर्यंत गेल्या, ते वासर आणण्यासाठी कृष्ण गेला. तेवढ्यामध्ये ब्रह्मदेव आला. इथं असलेले सगळे गोपाळ त्याने उचलले, एका गुफेमध्ये नेऊन टाकले. भगवंत इकडे परत आले तर गोपाळ दिसेना, आणि तिकडं असलेल्या वासरांना उचललं आणि वासरांना सुद्धा एका गुफेमध्ये नेऊन टाकलं. एक दिवस नाही, एका वर्षापर्यंत गायी आणि गोपाळ ब्रह्मदेवाने एका गुफेमध्ये नेऊन टाकले. भगवंताने विचार केला, कुणी केलं हे? ब्रह्मदेवाने केलं. भगवंत म्हणतात, अरे मूर्खा, तुझा बाप आहे ना मी, तुला निर्माण करणारा सुद्धा मी आहे. पण एका वर्षापर्यंत भगवंत वासर पण झाले आणि गोपाळ पण झाले. वर्णन असं आलं की या एका वर्षामध्ये गायींचं वासराविषयी प्रेम वाढलं अधिक, आणि आईंचं आपल्या बाळकाविषयी वाढलं. का बरं? कारण त्यांच्यामध्ये कृष्ण नांदत होता. 1 वर्षापर्यंत श्रीकृष्ण बछडा आणि गोपाळ का झाला, तर त्याचा भाव असा सांगतात की कृष्ण जेव्हा यशोदा मैयाचं दूध प्यायचा, तेव्हा तिथं असलेल्या स्त्रियांना असं वाटायचं, कृष्ण जर आमचा बाळ असताना आम्ही त्याला दूध पाजलं असतं. श्रीकृष्ण भगवंत म्हटलं, तुमची इच्छा मी नक्की पूर्ण करेन. आणि जेव्हा गायी बघायच्या की कृष्ण आईचं दूध पितोय, तेव्हा गायींना वाटायचं, कृष्ण जर आमचा बछडा असताना कृष्णाला आम्ही दूध पाजलं असतं. भगवंत म्हटले, तीही तुमची इच्छा पूर्ण करेल. म्हणून 1 वर्षापर्यंत गायी म्हणजे बछड्यांच्या आणि गोपाळांच्या रूपामध्ये श्रीकृष्ण भगवंताने या गोकुळामध्ये लीला केली आणि आईचं आणि गायीचं दूध पिलं. ब्रह्मदेवाने जेव्हा येऊन पाहिलं तर गायी पण चरताय आणि गोपाळ पण खेळताय. मग त्याला प्रश्न पडला की मी जे घेऊन गेलो होतो ते कोणते? त्या गुफेमध्ये जाऊन बघतो तर त्या गुफेमध्ये सुद्धा गायी आणि गोपाळ आहे, आणि इकडे श्रीकृष्ण भगवंताकडे येऊन बघतो तर इथं सुद्धा गोप आणि वासरं चरताय. आणि मग त्याला लक्षात आलं की हा सामान्य पुरुष नाही आहे, हा पुराण पुरुषोत्तम आहे. म्हणून ब्रह्मदेवाने साष्टांग दंडवत घातला भगवंताला आणि 40 श्लोकामध्ये भगवंताची स्तुती केली. भगवंताने त्याला क्षमा केली नाही, कारण 1 वर्षापर्यंत माझे भक्त आणि माझी ताटातूट तू केलीस, भगवंताने त्याला क्षमा केली नाही. त्यानंतर अजूनही काही राक्षसांचा वध भगवंताने खेळता खेळता केला. त्यामध्ये धेनुकासुराचा वध भगवंताने केला. यमुनेच्या डोहामध्ये राहणारा कालिया नाग, भागवतामध्ये त्याचं कालिय नाव दिलं बरं का, कालिया नाही. मराठीमध्ये आपण त्याला कालिया म्हणतो, परंतु भागवतामध्ये त्याचं नाव आहे कालिय. या कालिय नागाने, विषाने सगळी यमुना विषाक्त करून टाकली होती. यमुनेच्या वरून जर पक्षी जायला लागले तर त्या विषाने ते पक्षी सुद्धा खाली होऊन पडायचे. एवढं ते पाणी विषाने झालं होतं. भगवंताने खेळण्याच्या निमित्ताने त्या यमुनेच्या डोहामध्ये उडी मारली आणि त्या कालियाचं मंथन केलं आणि रमण द्वीपला त्याला पाठवून दिला. यानंतर वर्णन येत आहे, प्रलंबासूर नावाचा एक राक्षस होता, त्या राक्षसाचा सुद्धा भगवंताने वध केला. आणि यानंतर वर्षा ऋतू लागला. या वर्षा ऋतूमध्ये सर्वत्र निसर्गाची उधळण आहे. आणि या वर्षा ऋतूमध्ये भगवंताने एक लीला केली, त्या लीलेचं नाव वेणुगीत.